नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। आदेश जिल्हाधिकाऱ्यांचा पण मोकाट ट्रकवाल्यांचा सुळसुळाट। उपप्रादेशिक परिवहन वाहतूक पोलीस PWD गप्प। रायगड जिल्ह्यातील 8 धोकादायक पुलांवरून अवजड वाहनांच्या वाहतुकीस जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी 8 दिवसापूर्वीच तात्काळ बंदीचे आदेश काढले। परंतु अलिबाग रोहा मार्गावरील नौखार व रामराजा 2 पुलांवर आजही पहाटेच्या वेळी डंपर खाजगी ट्रकांची उघड वाहतूक सुरूच आहे। असा प्रश्न आदेश काढणारे जिल्हाधिकारी, त्यांची अंमलबजावणी करणारे वाहतूक पोलीस, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी आणि सार्वजनिक बांधकाम विभाग नेमके करत तरी काय आहेत? गणेशोत्सव दारात आला असताना जर या पुलांवर अपघात होऊन जीवित किंवा वित्तहानी झाली तर जबाबदार कोण? जनतेचा सवाल थेट मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचला आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गप्प का? ऑडिटनेच धोक्याची घंटा बजावली होती। विजना कन्सल्टिंग इंजिनिअरिंग प्रायव्हेट लिमिटेड या संस्थेच्या स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये अलिबाग रोहा, अलिबाग रेवदंडा, पोयनाड, उसर, भादाणे व भाकरवड देहेन या मार्गावरील 8 पुलांचे व स्लॅब कलरवटचे स्थिती अत्यंत धोकादायक असल्याचे उघड झाले। या पुलाची क्षमता फक्त 5 ते 16 टन असून पावसाळ्यामुळे ती आणखीन कमी झाली आहे। त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी अवजड वाहतूक बंदीचे लेखी आदेश दिले होते। पुलावर बंदीचा नव्हे तर सावकाश चालाचा फलक। जिल्हाधिकारी आदेशानुसार पुलावर अवजड वाहतुकीवर बंदीचे स्पष्ट फलक लावणे हे PWDचे कर्तव्य होते। पण प्रत्यक्षात रामराज व नवघर पुलावर वाहने सावकाश चालवा असा गोंधळात टाकणारा फलक लावून थातुरमातुर काम उरकले। बंदी कुठे आहे आणि अंमलबजावणी तरी कुठे आहे? आदेशाची उघडपणे पायमल्ले। पहाटेच्या वेळी खाजगी ट्रक, डंपर चालक धोकादायक पुलांवरून निर्धास्तपणे जात आहेत। वाहतूक पोलीस, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, PWD आणि स्थानिक प्रशासन हे सर्वच गप्प आहेत। अशा उघडपणे आदेशभंग होत असताना कारवाईचा प्रश्नच नाही, जनतेची प्रशासनाला थेट हाक। जिल्हाधिकाऱ्यांची बंदी फक्त कागदावरच ठेवून काय उपयोग? अपघात घडला तर जबाबदारी कोणाची? जनतेचे प्राण धोक्यात घालून खाजगी ट्रकवाल्यांना मोकळीक देणे थांबवा असा संतप्त स्वर गावोगावी उठला आहे। आवाज महामुंबईचा चॅनलसाठी निलेश फुंडेंसह तृप्ती भोईर, रेवदंडा।